हमारे देश में ऐसे घोटाले क्यों हैं? गौर से सुनो। हमारे देश में ऐसे घोटाले क्यों हैं? सफेद लिबास और दिल काले क्यों हैं? फिर भी देश इनके हवाले क्यों है? जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक इंसान रहेगा भूखा और शैतान के मुंह में निवाले रहेंगे, शैतान के मुंह में निवाले रहेंगे। आणि म्हणून सच बोललं पाहिजे, परखड बोललं पाहिजे, जे चुकीचं आहे त्याला विरोध केला पाहिजे। नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर आणि शिक्षक भरतीमध्ये गेल्या 18 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या व्यासपीठावर म्हणजे शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। जरा गंमत दाखवतो तुम्हाला। खरं तर मोठ्याल्या गमत्यात पण मी थोडीशी गंमत की या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कुठले तज्ञ आणले होते आणि कुठल्या तज्ञांनी त्यांची ही प्रश्नपत्रिका, ही उत्तरपत्रिका बनवली आणि अंतिम उत्तरपत्रिका बनवत असताना घेतलेले आक्षेप न वाचता फायनल केले। त्यातला एक चमत्कार कसला भारी आहे, तुम्ही जरा नीट लक्ष द्या। मी हे सगळं मटेरियल आज संध्याकाळी सर्व चॅनलवाल्यांकडे, सर्व पेपरवाल्यांकडे देणार आहे की त्याच्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत। हे काय कुणाला फसवतायत? 20-20 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये रात्र काम केलेल्या शिक्षकांना फसवण्याचं काम करताय म्हणजे काय सामान्य काय? तुमच्याकडे असे कोण तज्ञ? मी गेले 18 वर्ष झाले रात्रंदिवस मानसशास्त्रामध्ये संशोधन केलंय, त्याचे मी तुम्हाला सगळ्या माध्यमाचे पुरावे दिलेत, तुम्ही आक्षेप वाचलेच नाही। त्यातला एक चमत्कार तुम्हाला दाखवतो पहा। हा चमत्कार टीटी पेपर 2 गणित विज्ञानाचा आहे आणि अनेक प्रश्न मी गोळा केले, त्यातला एका प्रश्नाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल। आणि हा चमत्कार तुम्ही जास्तीत जास्त ऑल ओव्हर प्रत्येकाने शेअर करा, प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या, तेव्हा जास्त ताकदीनं हा प्रश्न, ही समस्या, हा घोटाळा, हा घोळ सरकारपर्यंत जाईल, परीक्षा परिषदेचे डोळे उघडतील आणि आपल्याला न्याय मिळेल। काय गंमत आहे पा, प्रश्न इथं पा, सेट ए आहे बरोबर। चला सेट ए पुढं काय तर प्रश्न क्रमांक 99 प्रश्न क्रमांक आहे। तर या ठिकाणी 99 प्रश्न क्रमांक ए आणि त्याचं उत्तर आहे 2 म्हणजे कोणतं आहे तर इथं 2 म्हणजे उत्तर आहे बा को बा। लक्षात राहू द्या, काय उत्तर आलंय? बा को बा, आणि हेच उत्तर आहे, हे तुम्हाला माहिती आहे, हे माहिती आहे तुम्हाला। आता पुढे चला पा, बा को बा तोच प्रश्न आहे, प्रश्न बदल नाही पा। 120 प्रश्न क्रमांक आहे, 120 प्रश्न क्रमांक, इथं सेट बी आहे, सेट बी ओके। तर 120 इथं आला शेवटी 120, सेट बी म्हणजे इथं पहा 2 नंबरचा पर्याय दिलाय। 2 नंबरचा पर्याय कोणता आहे? बा को बा, परत तोच आला बा को बा, हेच उत्तर आहे, बरोबर आहे ओके। आता पुढे चला, सेट सी तोच प्रश्न आहे बरोबर। प्रश्न क्रमांक 113 आहे, 113 मध्ये पहा 113 इथं सी सेट आहे म्हणजे इथं आला 113 ABC, इथं 2 पहा, 2 म्हणजे बा को बा, उत्तर बरोबर बा को बा ओके, आलं क्लिअर। आता पुढे चला, खरा चमत्कार पाहिला, सेट डी मध्ये गेले तुम्ही, प्रश्न क्रमांक 107 आहे आणि प्रश्न क्रमांक 107 बघा। आता हा 107 इथं शेवटी इथं एक पर्याय, डी चा काय उत्तर दिलंय? 1 दिलंय। 1 म्हणजे काय? बाकोको, बाकीकडं बाकोबा, आणि इथंच या सेम प्रश्न आहे, याचं उत्तर दिलंय बाकोको। काय यांच्या बा कोको उत्तर नाही ना, बरोबर आहे की नाही? हे चुकीचं आहे। मग डी वाल्यांनी काय करायचं? ज्यांचा संच डी होता त्यांचा 1 मार्क निव्वळ खाल्ला आणि परत काय दिलेले अध्यादेशामध्ये, आता आम्ही यामध्ये तुमची कुठलीही शिफारस आक्षेप स्वीकारणार नाही। आक्षेपच ठेवले, सगळे घोटाळेच ठेवले तुम्ही।
घोटाळेच ठेवले. म्हणून अखंड महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की अशा अनेक चुका आहेत, अशा अनेक घोटाळे आहेत, हे घोळ प्रत्येक विषयातले, उत्तरपत्रिकेतले हे प्रत्येकापर्यंत जावे, जागरूकता निर्माण व्हावी. महाराष्ट्र राज्य सरकार आणि परीक्षा परिषदेला जाग येऊन हे सगळं व्यवस्थित व्हावं, एवढीच अपेक्षा आहे. गेल्या 18 वर्षापासून म्हणजे डिसेंबर 2007 पासून शिक्षक भरतीमध्ये मी काम करत आहे. हे काम करत असताना बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राची 1-2 नाही तर 9 आवृत्त्या, ही 9वी आवृत्ती आपण पब्लिश केली होती आत्ताच्या परीक्षेसाठी. आणि आपण क्लासेसच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून 18 वर्षापासून या क्षेत्रामध्ये संशोधन करत आहोत. या चुका ज्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांचं आणि भगिनींचं नुकसान होत आहे त्या टाळल्या पाहिजे. बरोबर उत्तराला मार्क्स मिळाले पाहिजे, बरोबरच उत्तर दिलं पाहिजे, ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. कोणत्याही गोरगरिबाचं किंवा सेवेत असणाऱ्या 20-20 वर्षानंतर, 15-15 वर्षानंतर परीक्षा देऊन अशा शिक्षक बांधवांना, भगिनींच्या अभ्यासाला, कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडे, एवढीच अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा परिषदेकडे. फक्त तिथपर्यंत हे आव्हान, हे अपील आणि या चुका केल्या पाहिजे. चला, मी तुमच्या सर्वांसोबत सातत्याने असणार आहे, तुमच्या न्यायासाठी संघर्ष करणारे, लढणारे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.